आणि फिल्डिंग स्वीकारली बदलापूर गाव या टीमनं आणि फलंदाजीचं पाचारण दिलं या ठिकाणी रिसवाडी या टीमला. बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच योगेशजी डोले सर, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकताय. निश्चितच फार मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आमची त्यांची भेट झाली. अतिशय सुंदर आणि मनमोहक समालोचन मराठीमधनं आम्हाला ऐकायला मिळतंय. योगेशजी डोले सर, आपलं मनापासून हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर संदीपजी बोराडे सर आमच्यासोबत समालोचन कक्षामधनं साथ देत आहेत. दोघांचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे नितेशजी तरे सर स्कोररच्या भूमिकेमध्ये कामगिरी पार पाडतायत. अतिशय सुंदर हस्ताक्षर, तितकंच चांगलं मन आहे आणि सुंदर मनाच्या या माणसाचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानावरती. सामन्याला होतीये सुरुवात. बिग फाईट मॅच आहे. रिसवाडी आणि बदलापूर गाव या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला होतीये सुरुवात. एजाज भाई टाळ्यांच्या कडकडात आणि सामन्याला होतीये सुरुवात. रोशन महाडिक यांच्याकडनं सलगच्या 3 षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. रोशन महाडिक यांच्याकडनं रिसवाडी टीम सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करताय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार. कुणाल पहिलाच बॉल शॉर्ट पुल पॉवरफुल, जसा बॅट वरती आला 6 धावांची मोहर उमटवली होती. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारानं सुरुवात. बिग हिट. कुणाल आणि कुणालच्या बॅटमधनं आलेल्या या 6 धाबा. गोलंदाज जिहाद वेगवान तेज तरार. लगेच कमबॅक करणं ही त्याची ओळख आहे आणि ही ओळख मैदानावरती देत असताना पहिल्या चेंडूवरती नक्कीच थोडासा अंदाज त्यानं घेतला, मात्र अंदाज नव्हता ताकदीचा बॅट्समन कुणालच्या आणि त्यानं ठोकलेला हा षटकार आपण पाहताय. फिल्डर त्यानं बरोबर सेट केलाय. अगदी वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहताय. एजाज सीमारेषेच्या अगदी जवळ उभा आहे. त्याच्या डोक्यावरनं षटकार आला, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जिहाद तयार होतोय. चांगला चेंडू वेगवान. अपील करतायत, मोठी अपील, लाऊड अपील पंचांकडे करतायत. पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाचा हा चेंडू. विकेट किपर कॅरी सुद्धा केला होता आणि निश्चित आपण पाहताय दोन्ही पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मोठी अपील, लाऊड अपील, महत्वाची विकेट आहे. सलामीचा फलंदाज ज्याला बाद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही फलंदाज या ठिकाणी चर्चा करतायत. त्यानंतर दोन्ही अंपायर चर्चा करतायत. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, काळजी करू नका. चला फिल्डिंग लावा. निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू या ठिकाणी मित्रांनो, आयोजन कमिटीची सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. पंचांची कुठल्याही प्रकारचा उज्जत घालू नका, कुठल्याही प्रकारची तक्रार करू नका. दोन्ही पंच तटस्थ. यावेळेस पहा, पुन्हा एकदा फिरून मारलाय. फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय. एजाज मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर केलंय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत सनसनीत चौकार. जिहाद वरती हल्ला चढवलाय. गोलंदाज जिहाद गोलंदाजी करतोय. एक षटकार, त्यानंतर 2 डॉट येत आहेत. इथं चौकार आलाय. स्ट्राइक एंड वरती बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहताय कुणाल नगरकर स्ट्राइक वरती सुंदर सर्जिकल स्ट्राइक करत असताना पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार गोलंदाज आहे जिहाद. टप्पा त्याचा अचूक आणि वेगवान गतीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. मात्र त्याच्यावरती हल्ला चढवला. इथं सुद्धा संधी निर्माण झाली होती. बॅटची एज, विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. दूरवरनं फिल्डर जात आहेत. चेंडू अडवून फेक करतील तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 12 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच आहे. निश्चितच चांगल्या पद्धतीचं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल.
एका बाजूने बदलापूर ग्रामीणला विभागाला बिलॉंग करणारी टीम आहे, अर्थातच जांताराचा बदलापूर गाव धाकड टीम म्हणून संबोधलं जातं. दुसऱ्या बाजूने टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये आई टाकीवाडी टाकी देवी रिसवाडी. इथं संधी मिळाली आहे बॅटची एज आणि जिहादनं कमबॅक केलं, ज्यासाठी त्याला ओळखलं जातं. झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज माघारी परतलाय. लागलेला हा पहिला झटका, पहिलं पाखरू आझाद होतंय रिसवाडी या टीमचं. या ठिकाणी करून दिली होती बॅटिंग करत असताना कुणाल नगरकरला आपण पाहिलं, ज्यानं 12 धावांचं योगदान दिलं आणि त्याला मात्र मैदान सोडावं लागलंय. मिळालेली पहिली विकेट गोलंदाज जिहादला विकेट मिळालेली आहे. पहिलं षटक आपण पाहायला मिळालं. गोलंदाज जिहादच्या माध्यमातून 12 धावा जरूर खर्च केल्या, मात्र सलामीचा फलंदाज जो आक्रमक होता त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. पहिली विकेट मिळाली आहे. फलंदाज कुणाल बाद होतोय. ओमकारला साथ देण्यासाठी बॅट्समन सुमित मांडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुमित मांडे आणि त्याच्या साथीनं ओमकार महाडिक या दोन फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे, एकमेकांच्या साथीनं डाव सावरायचा आहे. चला स्पीडअप करा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय 12 धावा या ठिकाणी आल्यात. बॅटिंग करत असताना रिसवाडी हा संघ मैदानावरती खेळतोय. अर्थातच आई टाकी देवी रिसवाडी हा संघ फलंदाजी करत असताना पहिल्या षटकात 12 धावा त्यांनी जमवल्या, मात्र एक विकेट त्यांना या ठिकाणी गमवावी लागली. दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलर तयार होतोय. गोलंदाज अक्षयच्या खांद्यावरती जिम्मेदारी. अजून एक तेजतर्रार वेगवान यंगस्टर गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. बदलापूर गाव या टीमसाठी षटक क्रमांक 2 ची जबाबदारी अक्षयच्या खांद्यावरती. राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी फुलर लेनचा खोलवर टप्प्याचा बॅटची एज. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी गॅदर केले. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगल्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित संपर्क नव्हतं, टायमिंग नव्हतं. निश्चितच आपण पाहत आहे तर हा चेंडू डॉट या ठिकाणी संपन्न झाला. डावखुरे आताचा फलंदाज आहे, स्ट्राईक एंड वरती खेळतोय ओमकार महाडिक. हार्ड हिटर फलंदाज, मोठे फटके ही त्याची ओळख आहे. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून वाईट बॉलचा इशारा आणि नशिबाची सुद्धा साथ मिळतीये. शॉट फाईन लेग बीट झाला आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन. 4+1 पंजा. पाच धावा या ठिकाणी येत आहेत. दिशा चांगली असणं गरजेचं आहे. गतीसोबत तुमचं चेंडूवरती आणि दिशेवरती नियंत्रण फार गरजेचं आहे. यावेळेस पहा संधी आली आहे. डायरेक्ट हिट जर कदाचित झालं असतं तर इथं विकेट आली असती, मात्र एक सिंगल धाव पुन्हा कंप्लीट होतीये. नशिबाची साथ. लक फॅक्टर ऑन आहे रिसवाडी या टीमचं. एक सिंगल आली. धावफलकावरती आपण पाहताय स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. एक गडी बाद 18 धावा धावफलकावरती जोडल्यात. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं स्कोअर कार्ड पुढे चाललंय. आई टाकी देवी रिसवाडी या संघाची जोडी मैदानावरती खेळतीये. फलंदाज सुमित आणि ओमकार. पुन्हा एकदा बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. चांगला चेंडू. आता मात्र सूर सापडलाय गोलंदाजी करत असताना. गोलंदाजाला 22चा इशारा येतोय. मार्के हरीश कराळे सरांचा आणि निश्चितच आपण पाहताय तर हा निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपात फेकलेला हा चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत. अर्थातच गोलंदाजी करत असताना अक्षयला आपण पाहताय. राईट अमोर द विकेट. फटका खेचलाय. प्रॉपर टायमिंग. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. अप्रतिम प्रहार. षटकार.
महाडिकच्या बॅटमधनं निघालेला हा सिक्सर आपण पाहत आहे. 6 धावा धावफलकावरती आल्यात. गुड शॉट. इथं पहा बॅकफुटला जाऊन खेळलाय, कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवत असताना थोडीशी तारांबळ सिंगल कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आले. थोडीशी चूक झाली आणि नजर हटी, दुर्घटना घटी. सेकंड रन कंप्लीट करतायत. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली आहे. 27 धावा धावफलकावरती इथून जोडल्या जातील. 27 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका षटकाच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 27 धावा बॅटिंग करतायत टाकी देवी रिसवाडी. तर स्कोअर कार्ड वरती 27 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 ऑन द बोर्ड. 2 षटकांच्या अंती षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये. गोलंदाज विलास येतोय गोलंदाजी मार्क वरती. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. वेगवान तेज तरार. पहिला बॉल राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल बॅटची एज विकेटच्या मागे चेंडू जातोय. त्या ठिकाणी अडवत असताना थोडीशी चूक केली आणि सिंगल एक धाव कंप्लीट करतायत. सहजगत्या आलेली ही सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 28 हा आकडा आपण पाहताय स्कोअर कार्ड वरती. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी मार्कवरनं जिम्मेदारी स्वीकारली विकासनं. पहिला डॉट पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट. डावखोरे आताचा हार्ड हिटर फलंदाज ओमकार महाडिक स्ट्राईक एंड वरती येतोय. लेफ्टी बॅट्समन लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती सज्ज पाहायला मिळते. रिसवाडी या टीमकडनं मेन इन येलो CSK ची पिवळी जर्सी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच भंडाऱ्याची उधळण नक्कीच आपण आजच्या दिवसाचा जर विचार केला तर इथं पहा बॅटची एज पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि लागलेला हा मोठा झटका बॅटिंग करणाऱ्या रिसवाडी टीमला. फलंदाज माघारी परततोय. बॅट्समन आउट. विकेट मिळाली. सलामीचा फलंदाज लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज ओमकार जो इन्फॉर्म बॅट्समन आहे त्याला मैदान सोडावं लागलंय. विकेट मिळाली या ठिकाणी माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. बॅटची एज आणि विकेटच्या मागे एक सुंदर झेल. फलंदाज बाद होतोय. विकेट मिळालेली आहे. स्कोअर कार्ड वरती जर आपण नजर मारली तर 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 ऑन द बोर्ड. प्रतीक नलावडे बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मैदानावरती जात आहेत. जिम्मेदारी त्यांना स्वीकारावी लागेल. डावखोरे आताचा फलंदाज जो मैदानावरती जम बसवून खेळत होता निश्चितच त्याला मैदान सोडावं लागलंय आणि त्याच्या जागेवरती अजून एक लेफ्ट हँडेड फलंदाज लेफ्टी हिटर बॅट्समन प्रतीक नलावडे स्ट्राईक वरती तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर वन गती परिवर्तन केलं होतं. विकेटच्या मागे चेंडू अडवत असताना थोडीशी तारांबळ पाहायला मिळाली. 22च्या स्वरूपात एक धावेल धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड 29 या आकड्यावरती. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात जिहादला आपण पाहिलं ज्यानं 12 धावा खर्च केल्या. गोलंदाज अक्षय आला त्यानं 15 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करतोय विकास. विलास ज्याच्यावरती तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. बदलापूर गाव या संघासाठी तिसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. राईट अमोर द विकेट. युवा गोलंदाज यावेळेस ओरपी चेंडू आक्रमण केलंय. एजाज येतोय. झेलसाठी प्रयत्न केले. हातातनं ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. सीमारेषेवरती भरपूर प्रयत्न केलं. दूरवरनं अंतर कव्हर केलं होतं. चेंडूपर्यंत पोहोचला सुद्धा होता. मात्र त्याचा शेवटच्या मोमेंटला थोडासा तोल गेला आणि हातातनं चेंडू स्किट होतोय. 2 धावा कंप्लीट करतायत
सीमारेषेवरती चांगल्या फिल्डिंगसाठी एजाजला ओळखलं जातं, मात्र हा झेल त्याच्याकडनं ड्रॉप होतोय. भरपूर प्रयत्न केले मात्र शेवटी ड्रॉप. इथं पहा ऑफस्टिकच्या बाहेर हरीश कराळे सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईड बॉल, अवांतरची खून करतायत, एका धावेची मदत येईल, धावफलकावरती ऍड करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 32 या धावसंख्येवरती. 32 ऑन द बोर्ड, 32 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक, तिसरं षटक मार्गस्थ आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर तयार, पुन्हा एकदा विलास. चांगला चेंडू फुलर लेंथ. आणि या ठिकाणी पंचांनी बोट आकाशाकडे गेले. आय थिंक दांडी गोल होत असताना अगदी यष्टी उडवली आणि फलंदाज माघारी परततोय. लागलेला हा झटका. होत असताना बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदेश महाडिक उजव्या हाताचा फलंदाज, राईट हँडेड बॅट्समन आहे. जबाबदारी त्याच्यावरती मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायची आहे. इथं ओव्हर पिच लॉंग ऑफला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक टप्प्यावरती पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव आली आहे. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 33 या आकड्यावरती. 11.00 ची सरासरी. 3 षटकं संपलेली आहेत आणि धावफलकावरती आहेत 33 धावा. 33 ऑन द बोर्ड. या ठिकाणी आपण पाहताय 3 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 33 धावा या ठिकाणी जोडल्यात. बॅटिंग करत असताना रिसवाडी या टीमनं षटक क्रमांक 4 ला सुरुवात. प्रितेश आलाय. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. 33 धावा अद्यापर्यंत जोडल्या त्या रिसवाडी या टीमनं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अटॅक या ठिकाणी आपण पाहताय.
बदलापूर गाव या टीमकडे आहे, तर चांगल्या दर्जाची बॅटिंग रिसवाडी या संघाकडे. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलाच बॉल फुल लेन, प्रचंड वेग, टप्पा खाल्ला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. गोलंदाज प्रितेश, पहिला डॉट. संदेश खेळतोय स्ट्राइक एंड वरती, समोर खेळलाय. लॉंग ऑफचा फिल्डर ऍक्शन मध्ये पकडून फेक करेल, एक सिंगल धाव येईल. एक सिंगल धाव स्कोर कार्ड वरती आपण ऍड करूयात. 34 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 3 षटकांमध्ये 33 धावा जोडल्या होत्या, 33. आणि त्यानंतर या 2 चेंडूंवरती 1 धाव त्यानं खर्च केली आहे. प्रितेश गोलंदाजी करतोय, 4थ्या षटकासाठी आलाय. निश्चितच या ठिकाणी गती कमी करतोय. धावफलक जे वेगानं पुढे चाललं होतं, 11.00 ची सरासरी राखली होती, ती सरासरी या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करतोय. चला स्पीडअप करा, थोडीशी वेळेची काळजी घ्या. या ठिकाणी नक्कीच आपण जवळपास मध्यरात्रीकडे चाललेलो आहोत आणि भरपूर मॅच कव्हर करायच्या आहेत. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 35 या आकड्यावरती, 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रितेशचा हा फुलटो चेंडू समोर खेळलाय. आता मात्र एजाजच्या हातामध्ये येतोय. लॉंग ऑफला झेल टिपलाय आणि फलंदाज माघारी परततोय. लागलाय हा धक्का. हा चेंडू चेक केला जाईल. पंचांचा नो बॉलचा इशारा. फटका चांगला खेळला आहे आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. वाजवा. प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी आपण पाहताय हातातनं कदाचित स्किड झाला. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर आलेला हा चौकार. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपण ऍड करतोय. धावफलक जाऊन पोहोचलं ते 40 या धावसंख्येवरती, 40 ऑन द बोर्ड. 40 धावा तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रीडचा इशारा असेल. चला स्पीडअप करा, फिल्डिंग लगेच लावून घ्या मित्रांनो, वेळेची काळजी घेत राहा. या ठिकाणी आपण पाहताय तब्बल 40 धावा धावफलकावरती आहेत. रिसवाडी संघासाठी स्ट्राइक वरती बॅट्समन तयार. हा चेंडू यॉर्कर लेन, चेंडू चांगला टाकला, मात्र त्या ठिकाणी विकेट किपरनं अडवणं गरजेचं होतं. 22चा इशारा जरूर येईल, मात्र 4 धावा लॉंग स्टॉप एंडला पार करत असताना चेंडू सीमा. चौकार. चौकार येतोय. इथं पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जात आहे. सिंगल धावण्याचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. चेक करूयात. थर्ड अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील आमचे संदीप गायकवाड सर या ठिकाणी जोडले जातील. तिसरे पंच
चेक करूयात या ठिकाणी. यट्स बॅट्समन आउट, फलंदाज रनआउट झालेला आहे. एक्स्ट्रा प्लेयर आपण कोणी कधीही बोलू नका. अंपायर या ठिकाणी सशक्त आहेत आणि निश्चितच चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फलंदाज बाद होत आहेत. या ठिकाणी झटका मिळाला आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. अक्षय शिंदे यांच्याकडनं एका षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज अशा पद्धतीनं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. विनय आलाय बॅटिंग करण्यासाठी स्ट्राइक एंड वरती. भरपूर लेफ्टी बॅट्समन या टीमकडे पाहायला मिळत आहेत. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नव्हतं. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहताय चौथं जे मार्गस्थ होतं प्रितेश ते प्रितेशचं चौथं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. गोलंदाज विलास येतोय गोलंदाजी मार्गवरती शेवटच्या षटकासाठी. स्कोअर कार्ड वरती 44 धावा. धावफलक जर आपण पाहिलं तर 11.00 ची सरासरी त्यांनी कायम राखली आहे. जरी एका बाजूने विकेट जात आहेत तरी दुसऱ्या बाजूने धावा मात्र जरूर येत आहेत. चांगली बॅटिंग रिसवाडी. वाईट बॉल अवांतरची खून करतायत. पंचांचा इशारा एक्स्ट्रा धावेचा. अजून एक स्कोअर कार्ड वरती एक रन ऍड केली जाईल. 45 ऑन द बोर्ड. 45 धावा इथं धावफलकावरती आपण जोडतोय. बॉलर तयार होतोय. षटक क्रमांक 5 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. गोलंदाज विलास गोलंदाजी करतोय. पहिला बॉल वाईट फेकलाय. इथं पहा खेळलाय फटका. मिस टायमिंग. झेलची संधी. लगेच कमबॅक त्याने केलं. विलास युवा यंगस्टर गोलंदाज आहे आणि त्यानं टिपली आहे विकेट. फलंदाज बाद. षटक चालू आहे. शेवटचा अंतिम निर्णायक आणि या ठिकाणी आपण पाहताय विकेट मिळालेली आहे. स्कोअर कार्ड वरती 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक चालू असताना शेवटच्या षटकाचा जर आपण विचार केला तर अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोशन मांडे गोलंदाजी मार्गवरती येतोय. इथं फुलटो चेंडू. चांगला फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. जहाज चांगल्या पद्धतीने त्यानं झेल त्या ठिकाणी कॅरी केला आहे. चांगला झेल. फलंदाज फेल. गोलंदाजी करतोय. गोलंदाजीसाठी विलास आलाय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. संघासाठीचं 5वं षटक. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट त्यानं अर्जित केल्या. इथं ऑन हॅट्रिक गोलंदाज विलास आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. 5 षटकांची मॅच. आखरी ओव्हर. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर विलास ऑन हॅट्रिक.
नवीन फलंदाज मैदानावरती सिद्धार्थ आलाय. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. हॅट्रिक बॉल सिद्धार्थ स्ट्राइक एंड वरती. विलास आक्रमक भूमिकेमध्ये हॅट्रिक बॉल. इथं फटका खेचलाय समोर हवेमध्ये होता. फिल्डर त्या ठिकाणी आहे. उंच हवे झेपावत असताना चेंडूला अडवलंय. चांगली फिल्डिंग पकडून फेक करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 47 या आकड्यावरती. 47 ऑन द बोर्ड. चांगली सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती उभी करतायत. 5 षटकांची मॅच आहे आणि निश्चितच एक चांगली धावसंख्या उभी करणं या अनुषंगाने बॅटिंग करतायत. रिसवाडी हा संघ मैदानावरती खेळतोय. आई टाकी देवी रिसवाडी राईट अमोर द विकेट. बॅट्समन तयार होते. पुन्हा एकदा बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीनं चांगल्या टप्प्यावरती वेगवान मारा. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. बॉलर तयार. विलास चांगली गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5th ओव्हर. 5व्या षटकाच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विलासचा हा चेंडू खेळलाय समोर. बॅक टू द बॉलर. पकडले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल. रिस्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. धाव येणं गरजेचं होतं. निश्चितच स्ट्राइक रोटेट होईल आणि यावेळेस आपण पाहताय स्ट्राइक एंडवरती विनय येतोय. विनयकडे स्ट्राइक येणं गरजेचं होतं. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज. मोठा फटका त्याला खेळावा लागेल. शेवटचं षटक आहे. शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. विलास आक्रमक भूमिकेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मैदानावरती निश्चित त्याच्यावरती जबाबदारी जी दिली ती जबाबदारी त्यानं पार पाडली आहे. लास्ट ओव्हर लास्ट बॉल. स्ट्राइक एंडवरती विनयला आपण पाहताय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे रिसवाडी या टीमसाठी. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवेल हे पाहायचंय. 48 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आहेत. एखादा मोठा फटका आला तर 50 पार होईल. 48 ऑन द बोर्ड. स्ट्राइक वरती विनय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. इथं पहा बॅट फिरवलीये. सिंगल धावेचा प्रयत्न या ठिकाणी असफल झालाय आणि शेवटचा चेंडू येतो डॉट रनआउट आणि 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. आई टाकी देवी रिसवाडी या संघानं बनवल्या त्या 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय ते बदलापूर गाव अर्थातच जाणता राजा बदलापूर गाव या टीम समोर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कोल्हारे आणि वंजारपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात कोल्हारे या 2 संघांच्या दरम्यान 3 षटकांची महत्वाची अगदी आपण पाहिलं तर क्वालिफायरची मॅच या ठिकाणी होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आहे आणि रिसवाडी संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. कोल्हारे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वंजारपाडा संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करूयात. सलीम भाई आप आइए. आपकी हाथों से यहाँ पे टॉस किया जाएगा. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. या ठिकाणी कोल्हारे आणि वंजारपाडा या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला उपस्थित आहेत अगदी वेळेवरती. सलीम भाई यांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. कोल्हारे टीमचा कॉल असेल. हेड इज कॉल आणि हेड येतोय. कोल्हारे संघाने नाणेफेक जिंकली है. सलीम भाई आप जाइए तशरीफ रखिए स्टेज के ऊपर. काय निर्णय घेशील भावा? प्रथमतः आम्ही फलंदाजी करू. 3 षटकांची मॅच आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारतोय. काय स्ट्रॅटेजी असेल? समोर वंजारपाडा टीम आहे. निश्चितच या हंगामात त्यांच्याशी मॅच झाली आहे का? या सीझन मध्ये आमची सेकंड मॅच आहे. अजून आम्ही
यांच्यासोबत या सीझनला तर नाही केलं. नक्कीच 3 षटकांची मॅच आहे. बॅटिंग घेतोय. किती धावा जमवशील? वंजारपाडा टीमसाठी आव्हान ठेवशील? 40+. 40 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. चांगले खेळ यशस्वी व्हा. माझ्यासोबत वंजारपाडा टीमचा कॅप्टन आहे भावा. 40 धावा त्यानं बनवल्या तर तू पार करशील का? निश्चितच माझ्याकडे त्या लेवलचे बॅट्समन आहेत. 40 आपण टार्गेट चेस करू शकतो. बट आमचं पण काही टार्गेट असणार आहे. गोलंदाजी करत असताना एक 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा आपला टार्गेट असणार आहे. नक्कीच याला म्हणतात आत्मविश्वास. तू टॉस जिंकला असता तर काय घेणार होता? टॉस जिंकून मी बॅटिंग करणारी टीम टॉस जरी बॅटिंग करणारी बदलापूर टीम आपलं फिक्स होतं. बॉल इथे चेक करायचं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कोलारे टीमने टॉस जिंकलाय आणि या ठिकाणी बॅटिंग स्वीकारली आणि वंजारपाडा या टीमला फिल्डिंगचं पाचारण दिलंय. बघा आपल्या स्पर्धेचा नियम आहे, बॉल आपण रेलिंग मध्ये हिरव्या मॅट वरती चेक करतोय आणि सातत्याने ही सूचना केली जाते, कोणतीही टीम मैदानाच्या आतमध्ये बॉल चेक करणार नाही. नक्कीच स्पर्धेचे जे नियम आहेत ते आपण सर्वांनी पाळणं बंधनकारक आहे. सर्वांसाठी या सर्व सूचना फार महत्त्वाच्या आहेत. निश्चितच मैदानावरती फार मोठं द्वंद्व पेश होतंय. एका बाजून आपण पाहत आहे नेरळ कर्जत रायगड विभागाला बिलॉंग करणारा संघ रिसवाडी खेळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे आहे आणि समोरून आपण पाहत आहे बदलापूर ग्रामीणला बिलॉंग करणारी टीम आहे. जांताराजा बदलापूर गाव. बिग फाईट मॅच चेसला होईल सुरुवात आणि समालोचन कक्षामध्ये थोडीसं आपण परिवर्तन करूयात. मी तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा. बिग फाईट मॅच, अतिशय दर्जेदार सामना आणि समालोचन कक्षामधनं आमचे समालोचक मित्र बंधुराज योगेशजी ढोले सर आपल्याला जोडले जात आहेत. या रायगडच्या भूमीचा भूमिपुत्र आवाज सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये निश्चितच हा आवाज तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळेल. ऐकूयात योगेशजी ढोले सर. धन्यवाद. थँक्यू सोमनाथ सर. फार चांगला आवाज आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये त्यांची मेहनत आमच्या बरोबर खऱ्या अर्थानं अफाट राहिली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थानं त्यांची मॅच आहे, त्यासाठी ते खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. वेस्ट साईडसाठी या ठिकाणी थर्ड अंपायरचा चेक केलं जाईल MTC लाईव्हच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील वेस्ट साईडसाठी. फेअर डिलिव्हरी. इथे मात्र फटका आणखीन एक अगदी आपण पाहताय. बॅक टू द बॉलर हा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एकच जाब इथून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं टार्गेट जर पाहायला गेलं तर 49 धावसंख्येचं टार्गेट आहे बदलापूर गाव या टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय आणि इथून जर पाहायला गेलं तर 2 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा धाव फलकावरती आल्यात. 49चा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती ओमकार आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून देखील आपण पाहताय आडव्या बाट मधून खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 49 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलं षटक ओमकारचं आतापर्यंत फार चांगलं राहिलंय. 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्यात. स्विच हिट केलाय, इनफिल्ड अगदी क्लिअर केलाय, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न अगदी कमालीचे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2च धावा इथून क्लिअर होत आहेत.
इथे अगदी आपण पाहतोय ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल आता तो निसटला दुसऱ्या धाबेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि या 2 धाबा आल्यानंतर आता धावफलक जाऊन पोहोचतोय ते 5 धाबा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील 5 धाबा धावफलकावरती आपण पाहताय इथे चुकी झाली आहे बॉल लॉकस्टॉपला चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे चौकार खेळ इथून समाप्त झाला 1 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 9 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 5 षटकांमध्ये 49 धाबा बनवायचे आहेत बदलापूर गाव टीमला पहिल्या षटकामध्ये आल्यात 9 सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आपण पाहताय सागर जे खऱ्या अर्थानं 2 बॉल खेळलेत त्याच्यामध्ये 1 धाव त्यांची धावफलकावरती आपल्याला वैयक्तिक पाहायला मिळते आणि त्यानंतर रमीज जे खऱ्या अर्थानं 4 बॉल त्यांनी फेस केलेत आणि त्या 4 बॉलमध्ये त्यांच्या 8 धाबा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात 9 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एक चांगला स्टार्ट म्हणावा लागेल पहिल्या षटकामध्ये 9 आल्यात अजूनही 4 षटकांमध्ये बनवायचे आहेत त्या 40 धाबा म्हणजे प्रति षटक आता इथून तुम्हाला 10ची सरासरी राखायची आहे त्या सरासरीकडे तुम्हाला पाहावं लागेल अगदी आपण पाहता त्यांच्या विपक्षामध्ये रसायनी परिसरामधून आलेला हा संघ रिसवाडी आपल्याला पाहायला मिळतो भरपूर सारा दूरचा प्रवास करून हा संघ या ठिकाणी स्पर्धेला खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झालाय त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यानंतर व्हाईट बॉल आपण पाहतो या ठिकाणी हॅलो गोलंदाज तयार पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या साईडने समोर उडवला चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार थोडा वाईटनेस होता लॉंग ऑफ आणि इथे चेंडू होऊन पोचलाय 7 धावेसाठी षटकार ओलारी संघाचे मॅन्टॉर पांडुरंग माली बराच आनंद घेतात प्रकाश कराले असतील आकाश शिंग्याचे वडील तेही या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात शिंगे द ग्रेट मॅच गोलंदाज तयार पुढचा चेंडू इथे चांगला फटका आपण पाहतो वाईडिश लॉंगर रिझर्व मध्ये चेंडू आपण पाहतो आहे काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू अडवला फुटबॉल स्टाईलने तत्परी चेंडू झालाय फरार रन्स मिळतील 4 इथे आला चौका
सागर ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती. पुढचा चेंडू इथे चांगला चेंडू पाहतोय. फसवा चेंडू होता. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, भोंद्या चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. निर्धाव चेंडू जे सांगता आली. जेवण घेतल्यानंतर ना खुरमबाईने आणलेलं जेवण टेस्टी आहे. दादा खाऊन बघ एकदा. एकदा जेवल्यानंतर ना ताकद जबरदस्ती. तू बोलूच नको काय. हां बोलूच नको तू काय. जिहाद चांगला चेंडू, चांगला चेंडू समोर टाकला होता चेंडूला. हम भी किस्से कम नाही दाखवत असताना गोलंदाज दमखत या ठिकाणी काढत असताना चांगला चेंडू आपण या ठिकाणी होती. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज कुणाल. इथं दूरवर होता, खूप दूरवर होता चेंडू. त्याचाही पाठलाग सागरने केला जरूर होता. पंच हुशार त्यांनी सांगितलं चेंडू आहे स्क्वेअर एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव. फलकावरती जोडली जाणार धावसंख्या. स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती आमचे स्कोरर नेते जितरे यांच्याकडून इशाराला 21 धावा. सागरला 200 रुपयाचा पारितोषिक जरूर आलाय. बराच काळ टॉस केला चेंडूला, हवेमध्ये टॉस केला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करतोय. यास यास शाहिद भाई आपण नेहमीच बोलतो ना क्षेत्ररक्षण करशील खराब, तुझ्या स्वप्नामधील रात्री अशोक शराब. हा सागर सारख्या खेळाडूला दिलेलं जीवदान कितपर्यंत महागात पडणार. सागर तुझ्यासाठी 200 रुपये आलेत जरूर. 12व्या खेळाडूकडे 2000 रुपये दिले तुझे. बाकीचे 1800 तो भरणार. बघा जीवदान लाभलं गेलं या ठिकाणी. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रति षटक 11च्या सरासरीने झाल्या त्या 22. 22 धावा स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती. पहिले षटक ज्या ओमकारने फेकलं तोच ओमकार आपण पाहतो. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती. आता या मैदानावरती आत्तापर्यंत स्वप्नील सावंतला काही कामगिरी करता चांगली आली नाही. डावखुरे आताचा फलंदाज आहे स्वप्नील. हा कधी स्वप्नील या मैदानावरती चांगली कामगिरी करेल ही अपेक्षा मला पण आहे. जरूर या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गरज आहे अशा चेंडूची. ते चेंडू या ठिकाणी फेकले जातात. पुढचा चेंडू ओमकारचा ज्यांनी पहिले षटक फेकलं होतं. पुन्हा एकदा सुरुवात दिलेली आखलीचा बुद्धीचा वापर केला. ओळखला हात कोण्याचा मोका आणि त्या मोक्यावरती दिला ठोका. चेंडू थर्डमॅन झोन मध्ये झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. याच मैदानावरती पुन्हा एकदा क्रिकेटचा घुमसान घुमणार. येणारी 9 तारीख ते 13 तारीख विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या ठिकाणी रंगणार. पहिल्या 3 चेंडू होती 6 धावा खर्च झाल्यात. इथे पाहतो चांगला फटका समोर उडवला. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या दरम्यान सिंगल घेतली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती आपण पाहतोय. या ठिकाणी आमचे मित्र किती
रिवासाठी दोधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला होता पापाचा आणि इथे पापाची केले दांडी गुल 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 बॅक टू पवेलियन. संघाचे पाठीराखी अर्थात आमचे दैविक ग्रुपा पंचायतचे उपसरपंच माजी उपसरपंच माननीय आणि सध्याचे उपसरपंच पाहिलं गेलं तर आमच्या वहिनी आहेत आणि त्यानंतर पाहिलं माजी उपसरपंच तथा कर्जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कुमार आदिजी धुले, त्याचबरोबर रॉयल होम प्रॉपर्टी प्रोप्रायटर पियुष धुले, त्याचबरोबर धनेशजी मिसाल, युवराजजी विर्ले, सागरजी भवारे या ठिकाणी आपण पाहतो वंदरावाड संघाला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्या दरम्यान बदलापूर इथे जे खेळणारे जेवढे संघ आहेत बाहेरून आलेत त्या संघाचे पाठीराखे वरिष्ठ मान्यवर पाहुणे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आनंद लुटा. या ब्रदर्स चषक 2025चा फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्पर्धा पाहतोय. स्पर्धेचा चौथा दिवस. चांगला चेंडू हलक्या ग्लास केला ओंकार, चांगली गोलंदाजी करतो, कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. एकच धाव अक्षरशः ओरडले होते क्षेत्ररक्षकाला आणि तोही कांगार होता फेकू कोणाकडे, थांबला जागच्या जागी आणि एका धावेने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 19 धावांची गरज, 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. जा पाणी घेऊन जा, असा घेऊन जा जो काहीतरी सांगेल. नाही आमच्याकडे उदाहरण भरपूर आहेत. पाणी जाऊन काय सांगतात काय माहिती. पाणी घेणारा जो पण इथं पोहोचत नाही तो पण पाठीमागे पोचतो. हा बाबा पाण्यामध्ये काय पोचतात ना. पापा म्हटलं गेलं तर कोणती स्पर्धा असेल ते नियम किती पण लावा, पहिला मोडणारा माणूस म्हणजे आमचा. हा इथं कालपासून बोंबलतो चिरे 4 रात्र इथं बॉल चॉईस करा, इथं चॉईस करा. एक खिशामध्ये एक हातामध्ये, तिथं जाईल ना परत दुसरा काढल चेक करायला. उद्या कसं माणसं आपली आहेत ना सांभाळून घ्यायला लागतात, पण वारंवार नाही, एकदाच. पहिला प्यार उसके बाद हुआ ऐसा यार तो दे देंगे वार, वो भी पेनल्टी का. जाऊया मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक झाला, पाणी पाजलं गेले फलंदाजाला. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल पाहूया आपण मैदानावरती. काय घडणार काय बिघडणार. सर्व संघाचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित झालेत. खऱ्या अर्थाने ब्रदर्स चषक 2025 या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतर आपण पाहतो तसं वेल भेटेल आंबेडकर चषकचे जे लॉट्स आहेत ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगितले जातील. काही थोडंसं कारणास्तव आपण पाहतोय 2-2, 3-3 गावं सेम असल्या कारणाने टीममध्ये थोड्या नावांमध्ये बदल झाला होता. त्यामुळे आपण ते दुरुस्ती केलेली आहे आणि लॉट्स तुम्हाला उद्या प्रिंट आऊट पाठवले जातील बाय मोबाईल, व्हॉट्सअप तुम्हाला येतील. आताही ते लॉट्स पूर्णपणे वाचले जातील आणि ते तुम्हाला वाचून दाखवले जातील. इथे पहिला चौकार आलाय, अजूनही 15 धावांची गरज, 11 चेंडूचा खेळ शिल्लक. सोप्यान भाई गेले कित्येक दिवस त्याच ठिकाणी बसून मॅचचा आनंद घेतो. इथे चांगला चेंडू, खालबार चेंडू खडे खडे केल्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. इथे डायरेक्ट हिट. तू खेळणार मी खेळणार, मी खेळणार तू खेळणार, जियाद इथे वापस आला. झटका झटका आणि झटका दिला गेलाय जनताराच्या बदलापूर संघाला. डान्स केला तर फरानभाई नजे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुप कडून 1000चं पारितोषिक आहे. गोट्या अंपरपणे डान्सिंग करायचे. फरहानभाई, आमचे अबूभाई, अफजलभाई यांच्याकडून पारितोषिक आहे. मिस्टर हॅरी आणि आमचे बबलूभाई. चला 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 जास्त वेळ घेऊ नका. बियॉन्ड टाइम राहा, आपण वेळेला महत्त्व द्या.
इथे आपण पाहतो आत्तापर्यंत ज्यांनी जास्त वेळ खर्च केला आहे त्यांना पॅनल्टी भेटले. एक क्षेत्ररक्षक त्यांना आतमध्ये घ्यावा लागलाय, त्यामुळे आपण वेळ घेऊ नका प्लीज. टाइम इथं ऑन केला जातोय. दादा कोण आहे तू? तुला मोजतात दादा तिथे यार, ये पाठीमागे. ओके चांगला चेंडू चांगला चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय. बांधून ठेवला इथे फलंदाजाला. लेग बाय चेंडू शरीरावरती वेध घेणारा चेंडू आपण पाहिला गेला. एका धावेने स्कोर कडे अग्रेसर होतोय. 12 चेंडू 19 धावांची गरज शिल्लक असताना आता आपण पाहतो या षटकातले चेंडू झाले ते 3 धावसंख्या स्कोर कार्ड झाली ती 35. अजूनही 14 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 चेंडू किस बात केली. सर आपण पाहतो 22ची धाव आणि जे नियम आहेत आपण पाहतोय, कारण जे पण ऑब्जेक्शन असेल ते मैदानातून घेतले जातील. बाहेरून कोणताही ऑब्जेक्शन स्वीकारला जाणार नाही. आपण पहिल्या रात्रीपासून सांगितलंय जे ऑन फील्ड जे खेळाडू आहेत ते सर्व ऑब्जेक्शन काही असतील त्यांच्याकडून तो ऑब्जेक्शन असेल. इथे पाहतो चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. ओहो टांगा पलटी, घोडा फरार. चेंडू झाला सीमारेखा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. कप 2023 ला एक झेल आम्ही पाहिला होता आणि तो झेल असा प्रकारे सुटला गेल्यानंतर भारतीय संघाला कुठेतरी आपण पाहतो बॅकफूट वरती जावं लागलं होतं. मिस्टर राकेश आतमध्ये त्या व्हाईट लाईनच्या आपण ग्रीन पट्ट्याच्या बाहेर या. जर तिकडे खेळाडूंना पंचांनी चेंडू प्लेयर मोजता जर तुम्हाला मोजलं खलास. प्लीज हरे सर, तो जर प्लेयर आतमध्ये आला ना तर परत तो राकेश धावसंख्या स्कोरकडे आपण पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 झालेत. 5 धावांची गरज आहे. शेवटचं षटक अंतिम षटक पाहतोय रिसवाडी संघाकडून आदर्श. पहिला चेंडू पाहतो स्लॉगवरचा टॅप केला. चेंडूला पॉईंट कव्हर पॉईंट मधून चेंडू काढलाय. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे आहे. 10 मिनिटे 4. इथे आला विजय दिशेने एक पाऊल पुढे टाकत असताना हा चौकार.
48-48 धावा स्कोर लेवल झालाय. उर्फी सुरेख फटका, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, तिथेही चुकी, चेंडू होतो तिच्या डोक्यावरून पार, झेल ड्रॉप आलेला बेहतरीन षटकार विजयाच्या दिशेने. आपण पाहतो पुढे गेलेला, आपण पाहतो नेक्स्ट राऊंड मध्ये ज्याने कमबॅक केलंय आणि एक पाऊल पुढे टाकलंय तो म्हणजे जांताराजा बदलापूर गाव. हा संघ या ठिकाणी विजयी झालाय आणि या संघाचा मॅन ऑफ द मॅच